हाय हॅलो नमस्कार। आज मी अगदी सोपी किंवा मग गावाकडे बनवले जाणारे, गावाकडे कसं असतं ना, संध्याकाळचं एक तर खिचडी किंवा मग म्हणतात चला आपण आज ठेचा भाकरी बनवून टाकू, तसं मी आज बनवते। इथे मी कळण्याची भाकरी किंवा मग आपण कोणतीही भाकरी बनवू शकतो, पण मी आज एकटीच होती आमच्या इथे जेवायला। मुलांना वेगळंच टिफिनला बनवलेलं होतं आणि माझ्यासाठी मी भाकरी आणि ठेचा बनवणार होती। अशीच आठवण आली म्हणून म्हटलं आज बनवूनच घेते माझ्यासाठी। स्वतःसाठी मी एकटीला स्वयंपाक बनवला तर तसं बघायला गेलं तर, आणि मला व्हिडिओ देखील बनवायचा होता। मग मी ते भाकरीचं पीठ गाळून घेतलं आहे। माझं पीठ माझी मम्मीकडून आलेलं असतं म्हणून मी चाळून घेते, थोडे दिवस एक्स्ट्रा राहतं ते, आणि मी फ्रीजमध्ये मग ठेवून देते, जास्त दिवस राहतं किंवा मग जाळं वगैरे लागत नाही। आणि पीठ गाळून इथे बघा, फक्त आपल्याला छान मळून घ्यायचं आहे पीठ, जसं आपण म्हणतो ना भाकरी रगडून जेवढी करतो तेवढी चांगली येते, त्याच पद्धतीने मी इथे करत होती। आणि भाकरी थापूनही झाली, तवा तापलेला होता। मी भाकरीची जी आपण थापतो ना, ती वरची बाजू खाली टाकायची असते आणि खालची जी बाजू असते भाकरीची ती वरच्या साईडला असं भाकरीचं। आता प्रत्येक जणाला येते किंवा मग एकात असेल की त्यांना येत नसणार, आणि मग ते ज्यांना येत नसणार म्हणजे मग ते भाकरी देखील खातच नसणार, नाहीतर मग काहीतरी नवीन शिकणारे जे असतात ते पण आता आजकाल भरपूर असं यूट्यूबवर सगळंच भेटून जातं, कशी भाकरी बनवायचं काय असं, म्हणून मी एवढं डिटेल सांगत नाही बसणार, मला ते समजवता पण येणार नाही। मी ते फक्त दाखवते तुम्हाला। माझी भाकरी मस्त छान शेकून झाली आहे आणि मी थोडी जळलेली वरची साईड जी आहे ना, आपण गॅसवर भाजतोय ती थोडी जळली होती, पण छान लागते। वरचं कडक झालं ना पोपडा किंवा मग वरची लेअर त्याची कडक झाली तर छान लागते, आणि मस्त फुगली पण आहे माझी इथे भाकरी। कळण्याची भाकरी आहे म्हणून मग मी कडक बनवली थोडी। भाकरी शेकून झाल्यानंतर मी त्याच तव्यावर आहे ना थोडंसं ते आपला गरमच असतो, मग मी त्याच्यावर 2 मिरच्या, जाड मिरच्या घेतल्या होत्या। बारीक मिरच्याचं ठेचा माझ्याकडनं खाल्ल्या पण जात नाही आणि खूप तिखट असतो म्हणून मी साध्याच जाडवाल्या मिरच्या घेतल्या आहे, जशा गावाकडे भेटतात त्याच मिरच्या मी वापरते। आणि थोड्याशा बारीक मिरच्या पण आणून ठेवते, पण लागल्यावरच घेते मी, पण ठेचायला ह्या मिरच्या खूप छान लागतात आणि तिखट नसतात म्हणून खाल्ल्या जातो। मीठ घालते, कोथिंबीर भरपूर घालायची, लसूण पाकळ्या होत्या 3, आणि ते सगळं आपल्याला काढून घ्यायचं। आणि इथे एक मिरचीने बाहेर उडी मारली होती ते म्हणतं वानात अजून एक्स्ट्रा वाढलं होतं का। इथे मी शेंगदाण्याचं कूट होतं तयार केलेलं। ठेचा माझा रेडी झाला होता, मग मी भाकरी पण थोडी थंड झाली होती, वरचा जो पोपडा किंवा मग लेअर असतं ना ती काढून घेतली आहे। आणि असंच खातात आमच्या इथे तरी, असंच काढून मग त्यावर ठेचा टाकायचा आणि परतवत नाही मी, डायरेक्ट कच्चाच असतो भाजलेला मिरचीचा ठेचा, तोच मी त्याच्यावर तेल घेतलं आहे आणि लिंबू घेतला आहे साईडला। आम्ही लहानपणी किंवा मग भाजी आवडली नाही ना त्यावेळेस असंच करायचो, आणि आता मला ती आठवण, तीच फिलिंग आताही येत होते। इथे माझं ताट तयार झालं आहे।